शेतकरी व शेती क्षेत्रावर येणाऱ्या संकटांची मालिका कायम असून ऐन रब्बीच्या हंगामात वन्य प्राण्यांचा हैदोस वाढल्याने शेतातील पिकं नष्ट होत आहेत। या नुकसानामुळे शेतकरी हैराण झाला आहे। 2 वर्षांपासून चांदूरबाजार तालुक्यात पावसाच्या लहरीपणामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली। यंदा वरुणराजाने कृपादृष्टी केली। दमदार पावसाने कोरडे पडलेले नदी नाले दुथडी भरून वाहू लागले, तर धरणं तलाव काठोकाठ भरले। पिके समाधानकारक असल्याने शेतकरी सुखावला, परंतु परतीच्या पावसाच्या तडाख्याने खरीपातील मूग, उडीद, सोयाबीन पिकाला फटका बसला व शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून घेतला। याही संकटातून शेतकऱ्यांनी स्वतःला सावरत पुन्हा नवीन उमेदीने रब्बीतील हरभरा पिकांची लागवड केली। आता हरभरा पिकाकडे जंगली वराहांनी आपला मोर्चा वळवला आहे। सूर्य मावळताच रानवराहांचे कळप शेतात दाखल होतात व शेतात पेरलेल्या हरभऱ्याला उकरून कपाशीचे हिरवे बोंड खाऊन पिकं नष्ट करत आहेत। चांगले होते, त्यानंतर परतीचा पाऊस आल्यामुळे सोयाबीन व कपाशीचे नुकसान झाले। त्यानंतर मग आम्ही ते पीक मोडून चना पीक पेरले। चना पीक पेरल्यानंतर पूर्ण ते डुकरांचा त्रास वाढल्यानंतर डुकरं पूर्ण चना उकरून टाकत आहे। काहीच म्हणजे निघालेलाच नाही चना। संध्याकाळ झाली की डुकरांचा त्रास जास्त वाढून जातो। रात्री बेरात्री संध्याकाळी आम्हाला यावं लागते। हे पाहून घ्या तुम्ही, चना काहीच निघालेला नाही। मग आता यासाठी काय करावं काय नाही, वन विभागाने ह्या वनप्राण्यांचा बंदोबस्त लावावा, बस हीच माझी विनंती आहे। जंगली वराह, काळवीट, हरिण, रोही या वन्य प्राण्यांचा शेतात हैदोस वाढला असून वन्य प्राण्यांच्या नुकसानापासून पिके वाचवण्याकरता शेतकऱ्यांना रात्रपाळी द्यावी लागत आहे। शेतात जागून रात्र काढावी लागत आहे। अस्मानी व सुलतानी संकटांनी खचलेल्या शेतकऱ्यांनी सावकारी कर्ज काढून रब्बीचा हंगाम उभा केला, परंतु वन्य प्राण्यांच्या नुकसानामुळे शेतकरी खचला आहे। शेतीचे होणारे हे नुकसान पाहता वन विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, ही मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे। चांदूर बाजारवरून विदर्भ न्यूजसाठी नकुल सोनार यांचा हा वृत्तांत।